1 woman dies every hour, approximately 2 women die every day, and 72,000 deaths occurs annually. म्हणजे हे जे प्रमाण जे आहे ते खूप जास्ती आहे. आता सर्वायकल कॅन्सर हा कशामुळे होतो, तर ह्याचं कारण आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा जो व्हायरस आहे ह्याचे 200 टाईप्स अवेलेबल आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचे जे आहेत 6, 11, 16, 18, 16 ते 18 HPV टाईपमुळे एक 70% ऑफ केसेस होतात. तर 6 आणि 11 हा जो HPV टाईप आहे त्याच्यामुळे आपण 90% एनर्जेनेटर कॉर्ड्स त्या गोष्टी त्यातून झालेल्या असतात. त्याचे रूट्स ऑफ ट्रान्समिशन म्हटलं तर सेक्शुअली ट्रान्समिटेड हा एक डिसीजच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि नॉन सेक्शुअली ट्रान्समिटेडमध्ये असं आहे की मुलाकडून आईकडून मुलाला हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो ड्युरिंग प्रेग्नन्सी. नॉन त्याच्यावर तर काही आर्टिकलसुद्धा आहेत पब्लिश झालेले. सिम्पटम्स जायचं म्हटले तर सर्वसाधारण असतात. ॲबनॉर्मल वजायनल ब्लिडिंग बिटवीन पिरियड्स, आफ्टर इंटरकोर्स और आफ्टर मेनोपॉज, वजायनल डिस्चार्ज दॅट डझंट स्टॉप, बॅक पेन, हाऊस स्मेलिंग, अनयुज्युअल पेल्विक पेन, वेट लॉस. ह्या साध्या सर्वसाधारण दिसणाऱ्या सिम्पटम्समुळे लेडी नॉर्मली समजून घेऊ शकत नाही की हा कॅन्सर आपल्याला झालेला असेल, तर दुर्लक्ष करतात. आणि त्यामुळे नंतर हे प्रमाण वाढत जाऊन सर्वायकल कॅन्सरवर जातं. सध्या मार्केटमध्ये कॅन्सरवर उपलब्ध असलेले फक्त 2च लस आहेत. ते आहे गार्डाचे, दुसरं आहे सर्वायकल. मी कुठल्या कंपनीचं ॲडव्हर्टाईज करत नाही, पण जे आहे ते तुम्हाला सांगतो आहे ॲक्च्युली हे अशा प्रकारे आहे. त्याच्यामध्ये असं आहे की ही सगळे वॅक्सिन्स बाहेरच्या देशांमध्ये सगळे अवेलेबल आहे. काही ठिकाणी फ्रीमध्ये दिले जातात गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये. पण जर तुम्ही भारतामध्ये बघितला तर भारतामध्ये ह्या 2 आहेत, पण वॅक्सिन जे अवेलेबल आहेत पण हे कुठलीही गव्हर्नमेंट एजन्सी आपल्याला प्रोव्हाइड करत नाही. हे बाहेरच्या देशांमध्ये फ्रीमध्ये दिलं तसं आपल्या देशात होत नाही. त्याचं कारण आहे असं एक तर म्हणणं हाय कॉस्ट. हे वॅक्सिन प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स देतात, पण याची कॉस्ट खूप जास्ती असते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आणि व्यक्तींना ह्या गोष्टी परवडत नाही. माझं PhDचा टॉपिकही आहे HPV वॅक्सिन. त्या PhDचं टॉपिक करताना माझं लक्षात असं वाचनात असं आलं की आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतात, पण असे मेडिकल कॅम्प किंवा आपल्या स्त्रियांना असे काही मदत करायला असे काही गोष्टी केल्या जात नाहीत भारतात. तर माझे जे गाईड आहे डॉक्टर बेबी मुंगाने, त्याच्याशी मी आपलं डिस्कस केलं की सर अशा प्रकारचं आपण काही करू शकतो का, म्हणजे माझं PhD होताना आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो असा एक पार्ट होऊन जातं. तर सरांनी ग्रीन सिग्नल दिला की हां करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मी जेव्हा मुंबईमध्ये होतो तेव्हा डॉक्टर अभय चौधरी ह्या जे डायरेक्टर आहेत आज जे आले नाही, त्यांना एक परत चौकशी केली, सर असं करू शकतो का. त्यांनी म्हटलं हो चांगली आयडिया, आपण नक्की करू, एक विजन आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे मी एकदा डॉक्टर राजेंद्र टोपे सरांना भेटलो. त्यांना सांगितलं की सर अशा प्रकारे मला करायचं आहे. आणि डॉक्टर राजेंद्र टोपे सरांनी क्षणाचा विलंब होता ह्या गोष्टीला दिला आणि आपल्या शाळेमध्ये ही गोष्ट करायची असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आज आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या आपण शाळेमध्ये करतो. याचं कारण म्हणजे डॉक्टर राजेंद्र टोपे सर. आम्ही सगळ्यांनी एक स्वप्न बघितलं, ड्रीम इट, विश इट, डू इट. आणि त्या ह्याच्यावरून आम्ही लोकांना ते आमचं जे बोधवाक्य होतं ते लोकांमध्ये पोचवलं की ड्रीम इट, नुसतं ड्रीम करू नका, तर विश पण करा, पूर्ण करायचं. आणि नुसतं इच्छा करू नका, तर तुम्ही त्याच्यासाठी कामही करा. हा आमचा मेन पार्ट होता. आज तुम्ही हा सगळा प्रोग्रामचा इन्व्हिटेशन कार्ड्स बघता आहे. या सगळे आपले कॅम्प जे आहेत ते वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये आले, सकाळमध्ये आले, दुसरं प्रहारमध्ये आलेलं आहे. सगळ्या ठिकाणी या लोकांनी याची वाहवा केली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण ह्याच्या मागची जी स्टोरी, पडद्यामागची स्टोरी होती ह्या ब्युटिफुल ड्रीम मागे खूप मोठी होती. तर जस्ट एक तुम्हाला सांगतो आम्हाला कसे काही प्रॉब्लेम्स आले आणि आम्ही ते कसे ओव्हरकम करून आणलं. तोच जो आला मला ड्रीम कॅम्प बॅरियर्स. आमच्या चौघांचं स्वप्न होतं की हा त्या गोष्टी अशा करूया, पण हे बॅरियर्स होते ते खूप मोठे होते आमच्यासाठी. लॅक ऑफ अवेअरनेस. लोकांना कॅन्सर काय, सर्वायकल कॅन्सर काय ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्याचबरोबर HPV वॅक्सिनसारखी गोष्ट अवेलेबल आहे हे माहीत नव्हतं. वॅक्सिन घेतलं तर मला साईड इफेक्ट होईल असं भीती मनामध्ये होती. लोकांच्या तर काहीच माहीत नव्हतं. पहिला आमचा होता की लेक ऑफ अवेअरनेस, पण तो आम्ही पहिला सॉल्व्ह करायचं ठरवलं होतं. दुसरं होतं आम्ही जे कॅम्पमध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग केल्या. केमिस्ट्री अनालिसिस, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट म्हणतात, HIV टेस्टिंग त्यांना कुठे आहे का लेडीजना, HPV PCR केला, HPV जिनोटायपिंग केलं, पॅस्मियर केलं आणि HPV वॅक्सिनेशन केलं. या सगळ्या त्या गोष्टी केल्या त्या आम्हाला फंड्सची गरज होती. तो आम्ही तिकडे मागे पडत होतो.
एखादी कुठलीही गोष्ट पूर्ण करताना आपल्याला एक्सपर्ट टीम मेंबर्स किंवा एक इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं असतं, त्याची आम्हाला गरज होती. आणि ह्या सर्व गोष्टींना आम्ही कसं फाईट केलं तर हे अशा प्रकारे, पहिला आम्ही एक बेसमध्ये गेलो, रूट पहिला शोधला की कशा प्रकारे आहे. इथे आपण म्हणतो की एखादं काम करायचं असतं, पण हे लोकांना कितपत माहिती आहे टॉपिक हाही महत्त्वाचा पाठ असतो. त्यानुसार आम्ही स्टडी घेतला PJ मेडिकल कॉलेजमध्ये की अवेअरनेस अँड नॉलेज अबाउट सर्वायकल कॅन्सर, HPV अँड HPV वॅक्सिन्स अमंग मेडिकल पर्सनल. डॉक्टर लोकांना किती माहिती आहे ते आम्ही पहिलं फाइंड आउट केलं. तर त्याच्यावरून मला कळवलं की पर्सेंटेज खूप कमी आहे, डॉक्टरांना फारसं माहीत नाही. सर्वायकल कॅन्सरबद्दल सांगू शकतात पण HPV बद्दल सांगू शकत नाही. आणि कुठली कंपनी हे वॅक्सिन बनवणं हे त्यांना सांगायला कसं अवघड जातं हे आमच्या स्टडीमध्ये आलं. हा स्टडी आम्ही वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्येही पाठवलं. ज्यात हा एक कॉन्फरन्स आहे STA एड्स वर्ल्ड काँग्रेस जी कॉन्फरन्स आहे जी व्हिएनामध्ये झाली होती, तिकडे आमचा पोस्टर हे सिलेक्ट झालेलं होतं. आम्ही अवेअरनेसचा पार्ट आमच्या पद्धतीने आम्ही सुरू केला. त्यानंतर जे फंड्स आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आमचे प्रोजेक्ट्स पाठवले, सगळ्या गोष्टी केल्या. पण फंड्स जे सगळ्यात पहिले जी मदत आम्हाला फंड्सच्या स्वरूपाची मिळाली ती दिली मधुसूदन मखारिया सरांनी आणि रमशेद जीजीभाई सरांमुळे मिळालेली आहे, त्यांच्या कंपनीमुळे मिळाली. त्यांनी सगळ्यात जास्त आपल्याला मदत दिली. एक्सपर्ट टीम मेंबर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण म्हटल्याप्रमाणे आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात मदत झाली ते PJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची, त्यानंतर जीजीभाई ट्रस्टची, हार्किन इन्स्टिट्यूटची आपल्याला मदत झालेली आहे. सगळ्या मग कॅम्प आत्तापर्यंत येते त्यांच्या मदतीने घेऊ शकलो. डॉक्टर राजन गुप्ते सरांचा जो स्टाफ आहे त्यांनी सुद्धा खूप आपल्याला मदत केली. म्हणजे वॅक्सिनेशन देणं हा जो महत्त्वाचा पार्ट असतो तो त्यांनी खूप व्यवस्थित केलेला आहे. साधारण विद्या म्हणजे शाळेने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या, मॅनपॉवर मिळाली आणि लोकांचा सपोर्ट उत्साह हा खूप महत्त्वाचा तोही आपल्या शाळेतून मिळाला. त्यानंतर डॉक्टर अविनाश फडके यांच्याकडून आपण सगळ्या लॅब टेस्टिंग करून घेतल्या. त्यामुळे जेवढ्या काही लेडीज होत्या त्यांचा ऑथेंटिक रिझल्ट म्हणून म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांच्यामुळे शक्य झालं आपल्याला. आणि हा कॅम्प करण्यामध्ये बाकीचे जे काही अशी लोकं होती, माझे काही मित्र होते प्रायव्हेट ह्याच्यातले आणि काही गव्हर्नमेंटचे, त्याचबरोबर वेगवेगळ्या डिफरंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे जी लोकं होते, डॉक्टर्स होते, त्यांच्यामुळे आपण हे काम करू शकलो होतो. अशा प्रकारे आपण एक बुकलेट बनवलेलं होतं, लिफलेट की लोकांना माहिती द्यावी म्हणून न्यूजपेपरमध्ये दिलेलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी शाळेच्या बाहेर उभं आम्ही वाटलेले होते की तुम्ही आमच्या इकडे असा कॅम्प घेतोय, त्याला तुम्ही या प्रतिसाद द्या. आणि ड्रीम इन रियालिटी, आम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते रियालिटीमध्ये आलं ते 14 डिसेंबरला. आम्ही 2 दिवस हा कॅम्प चालवला आणि त्याच्यामध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. एक पिक्चरचा एक फ्लो आहे जेणेकरून तुम्हाला जे पहिल्या दिवशी नव्हते तर त्यांनाही कळलं की आम्ही कशा प्रकारे हा कॅम्प घेतलेला होता, असा आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला होता. उपस्थित असलेले लोक होते इकडे, लेक्चर्स झाले, त्यामध्ये डॉक्टर समज गुप्तेंनी सुद्धा सर्वायकल कॅन्सर कसा प्रिव्हेंट करू शकतो याबद्दल माहिती दिलेली होती. लेडीज जो उपस्थित होता त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी घाई गडबड केलेली होती. इकडे जे डॉक्टर राहुल देशमुख आणि शंतनू परांजपे त्यांनी सुद्धा आपल्याला मुलाची मदत केली होती. डॉक्टर अभिषेक जमदाडे यांनी स्क्रीनिंगसाठी मदत केलेली होती. डॉक्टर निकम सर होते त्यावेळी. आणि डे ऑफ ॲक्च्युअल HPV वॅक्सिनेशन जो झाला तो आम्ही 21 डिसेंबरला दिला. त्याच्यामध्ये आम्ही 17 लेडीजना HPV वॅक्सिन दिलेलं होतं. काही लेडीजने सर्व्हायलेक्सचं वॅक्सिन घेतलेलं, काहींनी गार्ड असेल, अशा प्रकारे आमचा कॅम्प झाला होता. गर्दी होती यावेळी बघितली आणि डॉक्टर सरांनी सगळ्या गोष्टी एकदम छानपणे करून घेतल्या, ते खूप महत्त्वाचं होतं. थँक्यू. धन्यवाद. आपण आपला प्रवास कसा खडतर झाला आणि कोणी आपल्याला मदत केली, आर्थिक मदतीशिवाय, सद्भावनेशिवाय एखादी गोष्ट समाजात रुजू होत नाही हे आपल्या बोलण्यावरनं नक्कीच लक्षात आलेलं आहे. आता आपण वळतो आहोत पुढच्या कार्यक्रमाकडे. लॉन्चिंग ऑफ द प्रोग्राम बाय डॉक्टर राजन गुप्ते. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण जामकर, स्पेशल इन्व्हायटी
महेश दगडे, डॉक्टर प्रकाश संजगिरी कार्डिओलॉजिस्ट, मधुसूदन वखारिया, नैना आपटे आणि आजच्या कार्यक्रमाचा हिरो म्हटलं तरी सुद्धा चालेल विक्रांत संगर. शारदाश्रम विद्या मंदिरचे कमिटीचे सगळे मेंबर्स, या ठिकाणी आलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या कार्यक्रमाचं जे रूप आहे ते आता आपल्याला विक्रांतनी सगळं सांगितलं. याच्यामध्ये मी तुम्हाला थोडीशी आणखी माहिती देतो. जनरली आपल्याकडे अशी एक भावना असते की कॅन्सर म्हटलं की कोणी पाऊल पुढे टाकत नाही. कोणालाही इन्व्हेस्टिगेशन सांगितली आणि त्यांचा पुढचा प्रश्न असला की ही कशाच्यासाठी आहे, तर आम्ही बहुतेक वेळा अवॉइड करतो कॅन्सर हा शब्द वापरायची. कर्करोग म्हटलं तर मराठीत सुद्धा बहुतेक कोणाला समजत नाही. पण कॅन्सर हा शब्द असा आहे की सगळेजण म्हणतात नाही मग नकाच करू. पण त्यांना समजत नाही की ही छोटीशी तपास केल्यानंतर आपलं पुढचं जे काय आयुष्य असतं त्याच्यामध्ये आपण खूपच बदल करू शकतो. आणि आपल्याला कल्पना नसेल, शरीराच्या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो, पण सर्व्हिक्स हा एकच अवयव असा आहे की ज्या ठिकाणच्या कॅन्सरला आज वॅक्सिन उपलब्ध आहे. म्हणजेच कॅन्सर व्हायच्या आधीच आपण जर का प्रिकॉशन घेतली तर हा जो एक जीव घेणारा रोग आहे तो आपण अवॉइड करू शकतो. बऱ्याच वेळेला ही मुळात माहिती नसते लोकांना. माहिती असली तरी सुद्धा त्याचं कुठे जाऊन ते घ्यायचं, त्याचा खर्च किती असतो ते माहिती नसतं. म्हणून ज्या वेळेला विक्रांतनी ही आयडिया आणली की मला असं असं करायचं आहे, म्हटलं बाबा ईच वॅक्सिनची कॉस्ट इज 3000 रुपीज आणि त्याला 3 वॅक्सिन द्यायला लागतात. म्हणजे 9000 रुपये प्रत्येक स्त्रीच्या मागे खर्च येणार. आणि तू म्हणतो की 100 स्त्रियांना तू वॅक्सिन देणार. म्हटलं लाखाच्या वरती खर्च जातो. तुम्हाला एवढंच नाही, त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करणार आहे. म्हटलं काय इन्व्हेस्टिगेशन करणार आहे, तर पॅप स्मिअर आणि जेनोटायपिंग. तुम्हाला खरंच सांगतो की नॉर्मली सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पॅप स्मिअरच्या बरोबर जेनोटायपिंग करत नाही, कारण दॅट इज एक्सपेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन. तो म्हणाला नाही मला ते सुद्धा करायचं आहे. म्हणून आम्ही अविनाश फडकेंना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी या सगळ्यांची किंमत 50% केली. म्हणजे तसं जर का बघायला गेलं तर साधारणपणे प्रत्येक स्त्रीच्या मागे जो खर्च आला 8000 रुपये इन्व्हेस्टिगेशनचे, 9000 रुपये या वॅक्सिनच्या 3 डोसेसची, म्हणजे साधारणपणे 17000 रुपये प्रत्येक स्त्रीच्या मागे खर्च आला. अर्थात याच्यामध्ये कंपनीने आम्हाला थोडासा डिस्काउंट दिला, डॉक्टर फडक्यांनी आम्हाला 50% डिस्काउंट दिला, त्याच्यामुळे आमचा खर्च थोडा कमी झाला. पण ही प्रत्येक स्त्री जर का आपणहून बाहेर जाऊन ही वॅक्सिन घेऊन ती इन्व्हेस्टिगेशन करायला गेली असती तर तिचा खर्च 17000 रुपये आला असता. आणि तो खर्च संगर यांच्या मुळेच आपल्याला शक्य झालं आणि मधुसूदन वखारिया यांनी जी मदत केली त्याच्यामुळे हे शक्य झालं. आता याचा वॅक्सिनचा सर्वायकल वॅक्सिन घेतल्यानंतर त्या बायकांना हा रोग व्हायची पॉसिबिलिटी जवळजवळ नसते. तरी सुद्धा ज्यांनी घेतलेली नाहीये त्यांना मी अशी विनंती करेन की तुम्ही जरूर ही वॅक्सिन्स घ्या, म्हणजे पुढचा जो परिणाम आहे तो तुम्हाला टाळता येईल. कॅन्सरचं सगळ्यात वाईट गोष्ट अशी असते की त्याचं लक्षण काहीच नसतं. कधीही कोणत्याही कॅन्सरचं लक्षणं जर का विचारली तर लक्षण इज नो सिम्पटम्स, आणि त्याच्यामुळेच कॅन्सर झालेला आहे हे समजायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती उपाय करणं कठीण जातं. हेच जर का कॅन्सरचं आधीच निदान झालं की ज्या ठिकाणी तो वाढलेला नसतो त्यावेळेला निदान झालं तर त्याच्यावरती उपाय करता येतात. आणि हे
या सर्वायकल कॅन्सरच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्यासाठी पॅप नावाचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं ते आम्ही ज्यांना व्हॅक्सिन दिलेलं आहे त्या सगळ्या स्त्रियांचं केलेलं आहे, पण बाकीच्या स्त्रियांनी सुद्धा ते जरूर करून घ्यावं. त्याच्यामुळे वजानाच्या आतमधनं एक स्मिअर घेतला जातो, एक स्लाईड केली जाते, त्याच्या जो स्त्राव असतो त्याचा, आणि तो तपासून समजू शकतो की त्याच्यामध्ये अर्ली सिम्पटम्स काही आहेत का, अर्ली साईन्स काही आहेत का, या स्त्रीला सर्वायकल कॅन्सर होईल. त्याचे जे सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये काय असतं तर ज्याला पोस्ट कॉइटल ब्लिडिंग म्हणतात, म्हणजे संबंध केल्यानंतर थोडासा रक्तस्राव होतो, ते एक असू शकतं. किंवा स्त्रियांना जो रक्तस्राव होतो तो जास्ती वाढलेला असतो, त्याला एक वास येतो. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला या गोष्टी नव्हत्या त्यावेळेला एखादी स्त्री जर का कन्सल्टिंग रूम मध्ये आली तर त्या वासावरनं सुद्धा मनामध्ये शंका यायची की एवढा वास येतोय म्हणजे हिला पॉसिबिलिटी ऑफ सर्वायकल कॅन्सर इज व्हेरी हाय, कारण तो खूप एक फाऊल स्मेल असतो आणि मध्ये मध्ये ब्लिडिंग चालू असतं. या गोष्टी जर का कधी झाल्या तर जरूर डॉक्टरांच्याकडे जाऊन तपास करून घ्या, कारण कॅन्सर हा कधी डोळे बंद करून जात नाही. तुम्ही जर का कॅन्सरच्या भीतीने काही तपास केला नाही तर कॅन्सर कधीच बरा होऊ शकत नाही. पण जर का हे तपास तुम्ही लवकर करून घेतले तर त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येतात. कारण सुरुवातीला जे सांगितलं विक्रांती, ती गोष्ट खरं आहे. फॅमिलीमध्ये एखाद्याला जर का कॅन्सर झाला तर तो जर का वाढलेला असला तर त्याच्यावरती उपाय हा नसतो. त्याचं फक्त किती वर्ष सर्वायवल आहे ते बघितलं जातं. त्याच्यावरती जी औषधं असतात ती एवढी महाग असतात की शेवटी जाणारा माणूस जातोच, पण तो जाताना अख्ख्या फॅमिलीचे रिझर्व सगळे संपवून जातो. आणि म्हणूनच याच्यावरती उपाय जर का असला तर तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन. तर आपण जरूर ती वॅक्सिन घ्या. घेतलेली नसली तर आता परत ती कुठे जर का मिळत असली तर घ्या. जर का जमत नसलं तर मग आपण परत प्रयत्न करूया जर का असं काही हे करता आलं तर. आणि कॅन्सरच्यासाठी घाबरून न जाता पुढे येऊन त्याला फेस करायला पाहिजे आणि सगळी इन्व्हेस्टिगेशन नेहमी करून घ्या. ब्रेस्ट कॅन्सर इज वन ऑफ दी कॉमनेस्ट कॉज, बट इंडियामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्याही पेक्षा सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे तर वर्षाला 1,32,000 बायकांना सर्वायकल कॅन्सर नवीन तऱ्हेने डिटेक्ट होतो, म्हणजे नवीन डायग्नोज केला जातो. आणि त्याच्यापैकी 72,000 बायकांचा मृत्यू होतो वर्षाला. जर का हे आपल्याला कमी करता आलं प्रमाण तर मग नक्कीच याच्यामध्ये आपला आणि जनतेचा फायदा आहे. म्हणून ही वॅक्सिन सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं आणि हा कार्यक्रम आपण पुढे चालू करूया असं. धन्यवाद सर. आपण खूपच मोलाची गोष्ट सांगितलेली आहे. खरंच स्त्रियांनी सतर्क राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती पाहिजे. शेजारी कोण आलंय याची माहिती करून घेण्यापेक्षा आपल्या शरीरात काय रोग केलाय ह्याची माहिती करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपण सगळ्या गोष्टीची माहिती घेतो, बारीक सारीक अगदी नट्यांचं प्रीती झिंटाचं काय झालं इथपर्यंत ते अगदी मोठ्या मोठ्या लोकांचे भानगडीकडे आपण बायका लक्ष देतो. त्याच्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये काय भानगड उपस्थित झाली ती बघणं आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे. डॉक्टर साहेबांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, कारण ही गोष्ट हसण्यावरी नेण्यासारखी नाही आहे. ही गंभीरपूर्वक विचार करण्यासारखीच ही गोष्ट आहे. कारण माझी मावशी म्हणजे स्वर्गीय शांता आपटे यांची धाकटी बहीण ह्या कॅन्सरनंच वारल्या, पण त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेला बॉम्बे हॉस्पिटल सारख्या ठिकाणी त्यांचे उपचार चालू असताना सुद्धा शेवटच्या घटकेपर्यंत मला असं वाटतं त्यावेळेला उपचार पद्धती नव्हती, कारण ही गोष्ट 1962 सालातली आहे. तर त्यावेळेला इतकं प्रगत नसावं किंवा नाही झालं, पण ही गोष्ट झाली खरी. तेव्हा
निग्लेक्ट करून चालणार नाही. आपण सावधानता ही बाळगलीच पाहिजे. आता आपण वळतोय, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी सांगणारे डॉक्टर प्रकाश संजगिरी हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. त्यांची ही गोष्ट आपण ऐकून घेतली पाहिजे. त्या ज्या सूचना ते करतील किंवा त्याची माहिती सांगतील ती लक्षपूर्वक आपण स्त्रियांनी आणि सर्वांनी बाकीच्यांनी सुद्धा ती ऐकली पाहिजे, कारण ते फार महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी. थँक्यू डॉक्टर गुप्ते, शारदा श्री स्कूल मला इथं बोलवलं तुम्ही सगळ्या मंडळींसमोर बोलायला. मी हार्ट स्पेशलिस्ट आहे. मी अँजिओग्राफीज अँजिओप्लास्टीज करतो. हार्ट अटॅक असलेल्या माणसांना त्यांचा ट्रीटमेंट करतो. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट आहे. मी बघतो दररोज की जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा एक तर जीवनाला धोका असतो, खर्चावर खर्च होतो आणि इव्हेंच्युअली हृदयाला डॅमेज होतं. बेसिकली कॅन्सरसारखं हार्ट अटॅक पण आपण प्रिव्हेंट करू शकतो की नाही त्याच्याबद्दल मी आज तुमच्यासमोर बोलणार आहोत. बेसिकली हृदय हे पंप आहे. जसं पंपचं काम काय असतं की पाणी फेकायचं, हृदयाचं काम असतं पुऱ्या शरीराला रक्त पोचवायचं.